एक ऑप्शन्स मेंबर आम्ही आणि दुसऱ्यामध्ये इक्विटीमधली जी इंट्राडे हे तुमचं नेहमीच वाक्य होतं. ती कल्पना घेऊन आम्ही इथं आलो होतो की बाबा ते विषय असेल, पण इथं काहीच ते दिसलं नाही. एक वेगळा ट्रॅक आम्हाला मिळाला, जो आत्तापर्यंतचा यूट्यूबवरच्या हजारो चॅनलवरचा जो प्रवास होता आमचा तासांचा, की त्यातून जे काही कचरा गोळा केला होता तो कचरा गोळा करताना एवढं लक्षात आलं होतं की ओव्हर डाटा झाला आहे. आणि शेअर मार्केटमध्ये फेल व्हायचं कारण तीच आहे, ओव्हर डाटा आहे. तर ओव्हर डाटामुळे नेमकं काय घ्यायचं काय हे कळत नव्हतं, समजत नव्हतं. मग शोध सुरू झाला. मग शोध सुरू झाल्यानंतर मग बुमकर सर दिसले. मग आम्ही त्या एक वेगळ्या ॲटिट्यूडनं आलो की बाबा चला इथं काय ते. मग इथं आलं तर काय दिसलं मला की काय ते डबा ट्रेडिंग, काय ती दारू, काय ती नागिन डान्स आणि मग बबो प्रॉफिट. इतकं प्रॉफिट एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व असलेला माणूस इतकं काय करू शकतोय हे जरा स्वतः बघितल्यानंतर जो विश्वास पटला. आणि त्यानंतर सर काय झालं की तुमचा जो 14 ते 15 वर्षाचा अनुभव होता तो टॅली आमच्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये मिळून नाही चालणार. आम्हाला तेवढे कष्ट घ्यावंच लागणार आहे. पण एक आत्ताच्या अशा का प्रगत जमान्यात आपण राहतो, एक टेक्नॉलॉजी एवढी फास्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही 13-14 वर्ष ट्रेनिंग सुरू केलं तर असेच होता आमच्यासारखे. पण त्यातून तुम्ही गेला ज्यावेळेस कुठलीही मदत नव्हती. पण आज एवढं टेक्नॉलॉजी आहे, सपोर्ट्स आहेत आपल्याला 3-3 स्क्रीनचा. आज एवढं आपल्याला सपोर्ट असताना फार इझी झाले. आणि हे करत असताना जो कचरा गोळा झाला होता, तुम्ही म्हणलं होता की कचरा म्हणजे इंडियन स्टॉक कचरा आहे, हे ती कचरा आहे, निफ्टी कचरा आहे. मग हे काहीतरी वेगळं दिसलं आणि ह्यातून काय झालं की फक्त एकच फोकस दिसला 3 स्क्रीनचा. आणि त्यात कुठेतरी इतका कॉन्फिडन्स आला की अरे बाबा हे काहीतरी वेगळं आहे की आपण ह्याच्यावरच फक्त फोकस केला तर टार्गेट गाठू शकतो काय. मग अनुभव होते, शेअर्स मार्केटमधले सगळे होते, पण जळल्याशिवाय कळत नाही. चटके बसले त्याच माणसं इथं सगळी पळत आली. आणि हे शिकून तुम्ही जे काय आम्हाला नॉलेज दिलं त्याबद्दल सर मनापासून आभार. थँक्यू सर.